हा पण देऊन ठेव त्यांच्याकडे. अंपायर देऊन ठेव. एकच द्या एक. हा तो फोडले तोच फोडा तुम्ही. हा तो द्या तिकडे अंपायरकडे. हा हा फेका. आला 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 विघ्नेश आला घ्या. ये बाबू. यो काय अथर्व अथर्व त्याचा अथर्व नाव आहे. असू दे तो पण गणपतीचाच होता. हा पण तोच आहे. क्या बात आहे. आणि इकडे घडलंय काय काय आलं तिकडे असा बसला ते आपण पहिला किती आल्या 2 आल्या ना एकच आली ना. हा एक धाव आली. इथे सामना सुरू आहे बघा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी विघ्नहर्ता वर्सेस मेटपाडा. आपण सिद्धिविनायक आणि मेटपाडा इथे सन्मान आपण घेऊया. एक शंकर घरत यांचा आपण सन्मान इथे करतोय. हो विकी विकीला परतवलाय. जबरदस्त विकेट. आम्ही फोटो सेशन का केलाय सेमी फायनलच्या आधी त्याने ते दाखवून दिलंय की काय झालं तरी चालेल. हाच फोटो आम्हाला फायनल मारल्यानंतर आमच्या सोशल मीडियाच्या पेजला ठेवायचं आहे हे त्यांनी दाखवलंय. बरोबर ना अथर्व. हा कारण मोठी शिकार वाघाची शिकार इथे केली आहे. कारण आज दिवसभरामध्ये सर्व सरळ फटके जर कोणी खेळले असतील ते विकी मुंबईकरने. सरळ रेषेमध्ये प्रत्येक षटकार धूम धडाका लगातार 3 षटकार पण त्यांनी ठोकलेत. आणि त्याच विकी मुंबईकरला मात्र 0 वरती परतावं लागलं या सामन्यामध्ये. आणि सामना कुठला तर सेमीफायनलचा. म्हणजे जबरदस्त ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आता. कारण जो मेटपाडा संघाने आत्मविश्वास दाखवलाय आणि त्या ज्याने आशा उपस्थित केल्यात की आम्हाला या स्पर्धेमध्ये काय झालं तरी चालेल. 2026 मध्ये दिवाले गावची ही होली चषक लंगोटी स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि आम्हाला या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. आता लकडा हाऊस ते देखील तिकडे आता एन्जॉय करतात कारण ते फायनलमध्ये पोहोचले. त्यांचा एक पडाव पूर्ण झाला. हा दादा नमस्कार. हा यस इथे काय डिक्लर ओके. एक धाव आली. एका धावेने मात्र आता धाव संख्या 2 वरती. मस्त मॅच होईल शंका नाही आहे. कारण विकी जरी आउट झाला असला तरी मात्र सिद्धिविनायक संघाने चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये. पण आता बघूया गोलंदाज देखील ताकद लावतोय आपली. हो 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 हवाई सफर घे. चेंडू गेला सीमा पार आलाय षटकार. हा क्या बात आहे. मला नक्कीच आम्हाला जो कोणी नडतोय तो दिसतोय डायरेक्ट ढगात. हा तुम्ही मस्त डान्स केला. परंतु दशरथ प्रेमाचा बाला नाव आहे. याचा खतरनाक बाला नाव पाहिजे होता. हाफचड्डी आहे का कोणाची. मग आता काय करू काढा तिथे कसा काढील.
क्या बात आहे, षटकार. हॅलो. सोमनाथ दादांचे सुपुत्र सन्माननीय आमचे अक्षय देवकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. अक्षय बिल्डर्स एंड डेव्हलपर्स. क्या बात है, वाह. और एक छक्का, दो तो आहे, तीन आहे. मुंबईकर आउट झाला. हा तीच चालले मामा. मुंबईकर आउट झाला, विकी आउट झाला, पण तिकडे दुसरा विकी उतरलाय बघा, निशान आहे. हा तो विकी आउट झाला आपला ना. आता बॅटिंगला आउट झाला तो. असू दे, चला. त्यांनी लावलं होतं मामानी. राहू दे, आता 3 षटकार आलेले आहेत. बघा, मेटपाडा संघाला असं वाटलं होतं दशरथ दादा की विकीला आउट केल्यानंतर सामन्यामध्ये आपण घुसलो, पूर्ण अख्खा आपण घुसलो. पण तिकडे त्यांनी दाखवून दिला आता फलंदाजाने, जो फलंदाज होता निशानने, त्याने लगातार 3 षटकार ठोकलेत. आता मेटपाडा संघाला टेन्शन वाढलंय. आता फुल घामाघुमते झालेले आहेत. तर आता घाम पुसण्याची वेळ आलेली आहे. तो जो कलर आता लावलाय ना, तो कलर आता काला काला होत उतरत चाललाय. तसंच होतं. चांगले दिवस असतात तेव्हा ते कलर असे दिसती त्याच कलरने फुलतंय, पण जसं डाऊन होतं ना, तो कलर काला पडतं. बघूया आता मेटपाडा संघाला आपला आत्मविश्वास दाखवावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. जर या स्पर्धेमध्ये होली चषक लंगोटी स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जर पोचायचं असेल तर मात्र त्या पद्धतीने ही फलंदाजी आता त्यांना करावी लागेल, तरच त्यांचं काय होईल. अन्यथा काही खरं नाही आहे. फलंदाज नयन, पुन्हा नयनच आहे. हो, चेंडू सोडून दिला इकडे. पंचांनी नक्कीच दर्शवला की हा वाईड आहे. दिवसभर आज पंचांना देखील लंगोटमध्ये पंचगिरी करावी लागली. वर्षातून एक दिवस असं असतं की इथे आल्यानंतर त्यांना लंगोट घालून अंपायरिंग करावी लागते सुधीर दादा. म्हणजे ही विशेषता आहे. असू द्या, कधी कधी खुलं खुलं पण बरं, नेहमी नेहमी पॅक. चला, फलंदाज नयन केल्यासाठी सज्ज. गोलंदाज आपण पाहतोय तो देवेश आहे. हो, क्या बात आहे. चेंडू हवेमध्ये होता, चेंडू गेलाय डिक्लर मध्ये. खाली एकच धाव. चौकार षटकार आलं की बालाला बरं वाटतं नाचाला. तो त्याची वाट बघत. ते येतील कधी हा प्रश्न आहे. पण 3 आले ना मगाशी डायरेक्ट. ते कसं आहे, विकी आउट झाल्यानंतर पहिले सुरुवातीला पत्ते येत नसतात, पण नंतर बघ कधी 3 जोकर फुटले फटाफट. क्या बात आहे. नयनने मात्र आता कमबॅक दाखवलाय अथर्व. कारण 3 चेंडू फेकलेत, 2 फेकलेत ना. हा, 2 फेकलेत. हा वाईड आहे. हा समोर जो फिल्डिंग आहे, बाला बाला, तुमच्या डोक्यामध्ये टोपी कुठे? टोपी घाला. नियम आहेत ते. पॅनेल्टी लागेल हो लगेच. द्या त्यांना टोपी द्या. आमच्या अंपायर तिकडे टोप्या घालून आहेत.
हा बरोबर, आता बरोबर आहे. किती मस्त दिसतात डोक्यामध्ये तुरा. तो सरताज आहे आपला. कारण हजारो लोकांमध्ये जर तुम्ही उभे राहिले ना आणि ही टोपी घातली ना तर ते हजार लोक सांगतील की हा आगरी कोळीच आहे, अभिमानाने सांगतील. हाला मरल पण झुकणार नाही. बरोबर ना सुधीर दादा? हो, क्या बात आहे. आणि दशरथ दादा अजून एक गोष्ट आहे आपली की सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय हुंडा, परंतु आगरी कोल्यांमध्ये हुंडा हा प्रकारच नाहीये. हा एकमेव असा आपला समाज आहे आगरी कोल्यांचा की याच्यामध्ये हुंडा घेतला जात नाही आणि हुंडा दिला जात नाही. म्हणून अभिमानाने लोक, बाहेरची लोक सांगतात की समाज असावा तर आगरी कोल्यांसारखा, जिथे बायकोला लक्ष्मीचं रूपच मानलं जातं. 4 आलेत. हो हो, पकडलाय शेवटी. क्या बात आहे. खरा तर बाला तुने बिग बॉस मध्ये जायला पाहिजे होता, मराठी. मराठी बिग बॉस मध्ये याला घेतील लगेच. हा मग ऑडिशनला जा, लगेच घेतील. काय डिक्लेअर आहे? नाही, धाव डिक्लेअर आहे, बालाचं जाणं डिक्लेअर नाहीये. तुम्हाला वाटतं डिक्लेअर झालं की काय? धावा 25 धावा. 25 झाल्यात. 25. बघा, शेवटचा चेंडू बाकी आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा चांगल्या आहेत सिद्धिविनायक संघाच्या. कारण जरी बिकी आऊट झाला असला तरी मात्र हे फलंदाज, दुसरे फलंदाज चांगला खेळ करतात. चांगला चेंडू होता, शेवटचा डॉट आलाय. 2 षटकं संपलेत. 2 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 25 धावा. वाजवा डीजे. हॅलो. तर शेवटचा षटक आता बाकी आहे. डाव पलकावरती 2 षटकानंतर 25 धावा. नवीन गोलंदाज बाला आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो हो, जबरदस्त फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 26 वरती जाऊन आता पोहोचली आहे. रोहितला बॅटिंगला उतराल का? हा, रोहित हा बघा, दिवाल्या प्रीमियर लीगच्या दोन्ही ज्या सीझन झाल्या त्यांच्या ज्या व्हिडिओ होत्या रोहित कोहलीच्या, त्या जाम फेमस झाल्यात. 11 मिलियन काहीतरी ना रोहित? वा, आयला गाजलेत तुम्ही. बघ एकदा उतर आता. नंतर फायनलला तर मग काय विषयच नाहीये. आयोजकांनी डायरेक्ट सांगितलंय इथून कार्यक्रम करा आणि आतमध्ये जा. हो, तिकडे मात्र आता डॉट वरती डॉट येतात. गोलंदाज मात्र बाला चांगला प्रयत्न तिकडे करतोय, हा बाला इकडे चांगला नाचतोय. म्हणजे बालाने आज दिवस गाजवलाय. नामदेव दादा टिपू या, आपलं देखील स्वागत आहे. हो, क्या बात आहे. वा, जबरदस्त. मेटपाडा संघ नुसताच नाहीये,
तो पूर्णपणे शांत होता, संयम बाळगून होता, देखावा केला नव्हता आणि मात्र आता ते आपल्या खेळाने मात्र दाखवतात. मस्त खेळ त्यांचा चाललेला आहे. तर विकीला आऊट केल्यानंतर मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत नक्की केली आहे, परंतु निशानने चांगला प्रयत्न केला आहे फलंदाजीमध्ये. थांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि झेल खाली स्वतः बाला आलाय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. विकेट. गावामध्ये ह्या ब्रास बँडची प्रथा सुरू झाली आणि आज गुरु म्हणून या दिवाला गावाच्या मास्तरांना नक्कीच पाहायला जातं की तुम्ही कुठे शिकलात. तर सुधीरदादा नक्कीच नाव येतं, आम्ही दिवाला गावामध्ये शिकलो. बरोबर आहे. आणि जर एकविरा मातेची जी यात्रा असते आणि खऱ्या अर्थाने पायी जी एकविरा दिंडी असते जी दिवाला गावाची, ही एक वेगळी दिंडी असते. खूप मोठं नाव आहे. करण कोहली जे अध्यक्ष आहेत, करण मुंबईकर, आणि दुसरं वर्ष पालखीचं. आणि काय तो थाट हा विशेष आहे. कारण दिवाला गाव म्हटलं तर एक कलाकारांचा गाव आहे आणि अनेक म्हणजे दिवाला गावामध्ये अनेक सण असतात. आपला बैरी देवाचा देखील जो उत्सव बापरे बाप तो देखील खूप मोठा असतं. कारण जे फटाके वाजतात ना दशरथ दादा, हा मी एकदा आलेलो, बापरे बाप म्हणजे धमाल. पाहुणे येतात ते बापरे ते फटाक्यामध्ये अडकला तर अडकला. पण विशेष आहे कारण देवाची देखील कृपा आपल्या दिवाला गावावरती आहे. चला सामन्याकडे बोलूया. 28 धावांचं आव्हान आहे. मेटपाडा आणि सिद्धिविनायक सामना आहे. सामना चांगला व्हायला शंका नाही आहे, परंतु चेंडू हवेमध्ये आणि इथे हा चौकार आलाय. हा विकी मुंबईकर साठी लगातार 2 विकेटसाठी रुद्र वडापाव सेंटरचे आमचे सन्माननीय नीलखंड कोले यांच्या वतीने 2000 रुपये दिले जातील.
2 विकेट लगातार 2 विकेट. रुद्र वडापाव सेंटरचे आमचे नीलकंठ कोळी, नीलकंठ भंडारी का? हा हा रुद्र वडापाव. वडापाववाल्यांचा हल्ली जाम धंदा भारी आहे. फक्त सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. याला दिवसभर काम करणारा माणूस घाम घालून येतं. क्या बात आहे, मास्टर माइंड. आणि इथे आता मेटपाडा संघाने देखील आपला माइंड दाखवायला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे. हा विकीवरती हल्ला, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. ना असू दे. दिवाला गावामध्ये 40+ संघ देखील चांगला आहे. 30+, 40+. भेटल नक्कीच. पुढल्या वर्षी बघू आपण. चला बघूया आपण. इथे धावांचा जो तुटवटा आणि इथे मात्र त्यावर ते हल्ले चढवले जात आहेत. देवेश कोळी 40+ योगेश कोळी इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत. आणि इथे डिक्लर मध्ये एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोचली आहे 16 वरती. 16 धावा, 28 धावांचं पल्ला पार पाडायचा आहे. आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर पहिला षटक इथे सुरू आहे विकीचा आणि त्यावरती हल्ले चढवले जात आहेत. हो क्या बात आहे. हीच तर विशेषता आहे खेळाडूची. डॉट चेंडू आलाय आणि इथे मात्र आता षटक संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. आता उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. हा 40+ आमचे विष्णू कोळी इथे आलेले आहेत. हा मेन गोलंदाज आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती. खूप सुंदर स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने दरवर्षी आम्हाला या स्पर्धेचा भाग होण्याची संधी आपण दिवाला गावचे आयोजक आमचे सोमनाथ देवकर असतील आणि त्याचबरोबर आमचे संजय दादा कोळी असतील आणि संपूर्ण आमची ही मॅनेजमेंट कमिटी, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. संदीप पाटील आणि यावर्षी तर आमचे हास्य सम्राट दशरथदादा पाटील विशेष नाही आहे. अक्षयने मला सांगितलं की संदीप सर नक्कीच दशरथदादा येतात का बघा. आणि आमचा फोन गेल्यानंतर दादांना मग विशेष नसतं, यावंच लागतं. आणि नक्कीच. आणि दिवाळीची स्पर्धा म्हटली तर एक अभिमान आणि स्वाभिमान जपणारी स्पर्धा आहे. हो क्या बात आहे. सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यामध्ये काही घडेल या शंका नाहीये, कारण 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती तरी 1 धाव आली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या, 28 धावांची गरज असताना, पण अजूनही सामना मात्र संपलेला नाहीये. गोलंदाज कुणालचा हा चेंडू. हो एकच धाव मिळेल, कारण त्यांना माहिती आहे आता एकेरी दुहेरीने देखील सामन्यामध्ये आपण वर्चस्व निर्माण करू शकता. हा ओळखला मेटपाडा संघाने. सिद्धिविनायक संघाला जर नमवायचं असेल तर मात्र हा सामना काही करून एक माइंड गेमने मात्र हा फिनिश करावा लागेल. तर थोडीशी संधी दिली तर मात्र सिद्धिविनायक संघ या संधीचं सोनं बनवण्यास सोडणार नाहीये. आणि इथे आता विकेट आली आहे, मात्र सामन्यामध्ये अजून चुरस निर्माण आहे. ठीक आहे.
हां, क्या बात आहे. मला थोडासा असा आतमध्ये गेला ना थोडासा तरी मजा येईल नाचत नाचत. हा, तो एक अंपायर आहे बघा आपला, तो पण असं नाचतं. माटे अंपायर ना, गोट्या तर विषयच नाही आहे. तर इथे मात्र विकेट आली. आता गरज आहे ती धावांची. 10 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. चला जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा सामना खेळवणं बाकी आहे, कारण आमच्या फायनल संपल्यानंतर सर्वांना होळीच्या उत्सवासाठी देखील जायचं आहे, होळीच्या पूजनाला जायचं आहे. हा, गावचे पाटील असतील, हा सर्व जे ते आज, कारण दिवाला गावाची एक होळी, एक गाव एक होळी अशी परंपरा आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि ती जपलेली देखील आहे. क्या बात आहे. अजून डॉट चेंडू, कारण काहीतरी कान मंत्र दिलाय मेटपाडा संघाला. हे आता लक्षात ठेवावं लागेल की समोर सिद्धिविनायक संघ आहे, हा असाच तसा सामना सोडणारा संघ नाहीये. जरी धावा आता कमी राहिल्या असल्या तरी मात्र लढणं हे त्यांना माहिती आहे. एक सिंगल आली आहे आता, एका सिंगलने मात्र धावसंख्या 19 वरती. अजूनही 9 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते तब्बल 7 आणि 9 धावांची गरज आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये राहतील त्या 9 धावा. या चेंडूवरती चौकार षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये मेटपाडा संघ वर्चस्व निर्माण करेल की काय हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. जबरदस्त सामना. दिवाले गाव होळी चषक लंगोटी स्पर्धा आपण पाहतोय. एक जबरदस्त अग्री कोल्यांचे मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. एक वेगळं स्वरूप या स्पर्धेला. कोल्यांचा पेहराव असलेली स्पर्धा. कशा पद्धतीने कोली बांधव आपला हा पोशाख घालून या समाजामध्ये वावरत असतात, समाजाशी बांधिलकी करत असतात, त्यांचा हा सुंदर असा देखावा दाखवणारी ही अग्री कोल्यांची ही स्पर्धा होळी चषक लंगोटी स्पर्धा. दिवालेगाव पुरस्कृत सन्माननीय आमचे देवकर साहेब. हो हो, फलंदाज बाद, रन आउट. शेवटच्या षटकामध्ये आता धावा आल्या त्या 9. डीजे क्या बात आहे. वाह, जरा जोरदार टाळ्या होत्या बालासाठी. टाळ्या तरी कमीत कमी वाजवा. दशरथ दादा असते तर सांगितलं असतं वट्टी भरा. आता आम्ही त्यांना सांगणार. हा, कारण तोच या संध्याकाळच्या वातावरणामध्ये जेव्हा आपली होडी समुद्रामध्ये जाते त्यावेळेला तो शांत माहोल असतो आणि त्या शांत माहोलमध्ये कोली बांधव कसा त्या होडीवरती असा उभा राहून नाचत असतो, आनंद घेत असतो. त्याचे असे हे गाणे आपण ऐकत असतो. आणि जेव्हा कोली हा गाणी वाजतं ना, जेव्हा हे अशी गाणी वाजतात ना, तेव्हा मन आतून एकदम उत्साहित असतं. तर आपल्याला देखील ती उत्कंठा नाचायची होत असते. तर इथे येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. हो, चेंडू हवेमध्ये आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे उभा, एकच धाव मिळेल. हा, कारण हेच तर सिद्धिविनायक संघाने सकाळपासून केलेलं आहे. कारण जरी पहिल्या षटकामध्ये विकीच्या 16 आल्या असल्या तरी मात्र नंतर ज्या पद्धतीने 12 मध्ये 12, आता मात्र 5 मध्ये 8 धावांची गरज. एका 2 डॉट चेंडू सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल सिद्धिविनायक संघ, पण तो एखादा मोठा फटका मेटपाडा संघाला फायनलचा रस्ता दाखवेल का
हा प्रश्न आता निर्माण झालाय. क्या बात आहे, वाह, जबरदस्त, हो जबरदस्त चेंडू होता. आणि तिकडे जर पाहायला गेलं ना तर फलंदाजाने जी बॅट फिरवली होती जशी तलवार, जर त्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला असता ना तर तो चेंडू मला तरी वाटतं पार तिकडे खाडीमध्ये गेला असता. एवढी जोराने बॅट घुमवली होती ना. उत्साह तोच आहे, मैदान शॉर्ट असो ना तो फुल असो, परंतु जो आनंद आपला आहे ना यावर उलट टेन्शन ना. अरे इकडे म्हणजे जास्त टाइमपास पण नाही, बरोबर ना जसं एकच धाव, एक धावेने मात्र इथे आता काय जमणार नाहीये. कारण आता येणारे चेंडू असतील 3 आणि गरज आहे ती 7 धावांची. वाह, 3 चेंडू 7 धावा. मेटपाडा संघ हातामध्ये आलेला म्हणजे तोंडाशी आलेला घास आता निघेल का हा प्रश्न, म्हणजे बकरा आलेला बकरा आता सुटेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. हो, एकच धाव, एक काय चालणार नाहीये. किती मोठा मारा, एकच मिळेल. पण मारायचा असेल तर आता इथे आरपार, कारण 2 चेंडू 6 धावांची गरज. इकडनं टाल्या आल्या तर समजा सिद्धिविनायकचे पाठी राखेत, आणि या बाजूने आल्या तर समजा तुम्ही मेटपाडा. हा संघ बऱ्याच वेळा फायनल मध्ये पोहोचलाय. 9 वेळा ना, 6 वेळा एक्झॅक्टली सांगा मला, माझ्या मते तरी 5च्या वरतीच आहे. 6 वेळा बघा तिकडनं आवाज आलाय. बस 6 पाहिजेत जिंकण्यासाठी. मेटपाडा संघाला 2 चेंडू वाईट आहे. यस, नक्कीच. आता मात्र 2 चेंडू 5 धावा, म्हणजे षटकार ठोकावाच लागेल. नाही, 2 चेंडू आहेत म्हणजे कुठेतरी जर चौकार आला तर 1 मध्ये 1 राहील. परंतु काय घडेल या चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. मेटपाडा वर्सेस सिद्धिविनायक यांच्यामधील चाललेली लढत आहे. विकी मुंबईकरचा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय. विकीची फलंदाजी पाहायला जास्त आज या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये, लवकर आऊट झाला. हो, चेंडू मात्र आलाय. हो हो, क्या बात आहे, काहीतरी घडलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. हा, या 2 अडकवल्यात वाटतं तिकडे. जबरदस्त फिल्डिंग झाले तिकडे, जीवाचा आटापिटा केला परंतु चेंडू अडकवलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 धावा बनवाव्याच लागतील. आता या 3 धावा तुम्हाला बरंच काही देऊन जाईल. 1 चेंडू 3 धावा म्हणजे दशरथ दादा या 3 धावा तुम्हाला 15-20 किलोचा बकरा देऊन जाईल. आणि 1 चेंडू डॉट आला तर तुम्हाला तो 15-20 किलोचा बकरा मिळेल. म्हणजे 1 चेंडू वरती 1 बकरा. बकऱ्याचं भवितव्य. हाला बिचारा तो तिकडे टेन्शन मध्ये असेल की आज की उद्या. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आहे देवेश कोले आणि समोर गोलंदाज आहे निशान. क्या बात है, मेटपाडा टीम देवेश, सिद्धिविनायक टीम निशान. जबरदस्त. 1 चेंडू 3 धावा आणि इथे मात्र डिक्लेअर संघ सामना जिंकलाय तो सिद्धिविनायकने. अरे कोलीवाला निघाला यो आईच्या पालखीला.